Hello students, today we learn lesson number 1, natural resources, air, water and land in general science 6th standard. Lesson number 1, natural resources, नैसर्गिक साधन स्रोत, air, water and land, हवा, पाणी आणि जमीन. Observe the picture alongside and answer the questions. इथं एक पिक्चर दिलेला आहे स्पेअर ऑफ द अर्थ. त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि काही क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यायचेत. बघा, या पिक्चरमध्ये आपल्याला काही लिव्हिंग थिंग्स दाखवलेले आहेत आणि इथं स्पेअर दिलेले आहेत. ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे हवेचं आवरण, त्याला आपण ॲटमॉस्फिअर असे म्हणतो, वातावरण. हायड्रोस्फिअर जलावरण म्हणजे पाण्याचं आवरण. लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण म्हणजेच दगडांचं आवरण. बघा, इथं क्वेश्चन्स विचारलेले आहेत. वेअर डू वी सी द बर्ड्स? आपल्याला बर्ड्स कुठे दिसत आहेत? बघा, वी सी बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय. बर्ड्स आपल्याला आकाशामध्ये फ्लाइंग करताना दिसत आहेत, उडताना दिसत आहेत. सेकंड क्वेश्चन इथं विचारलेला आहे. वेअर इज द काऊ ग्रेझिंग? वेअर इज द काऊ ग्रेझिंग? गाई कुठे चरत आहेत? बघूया. द काऊ इज ग्रेझिंग इन द मेडो. कुरणामध्ये गाई चरताना आपल्याला दिसत आहेत. लोकेट द ट्रीज अँड द रोड. आपल्याला ट्रीज आणि रोड यांचं लोकेशन सांगायचं आहे. आपल्याला ट्रीज आणि रोड कुठे दिसत आहेत? बघा, द ट्रीज अँड रोड आर सीन ऑन लँड. आपल्याला ट्रीज आणि रोड आपल्याला कुठं दिसत आहेत? ऑन लँड, जमिनीवर आपल्याला ते दिसत आहेत. वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम? हाऊ डज इट फ्लो? नदी कोठून येत आहे आणि ती कशी वाहत आहे? बघा, वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम? द रिव्हर कम फ्रॉम फॉलोइंग डाऊन फ्रॉम द माउंटेन. माउंटेनवरून ती येत आहे. हाऊ डज इट फ्लो? टुवर्ड्स द लँड. जमिनीकडे ती वाहत आहे. वेअर इज द एरोप्लेन? एरोप्लेन कुठे आहे? बघा, द एरोप्लेन इज इन द स्काय. वेअर आर द फिश सीन? मासे आपल्याला वेअर आर द फिश सीन? मासे आपल्याला कुठे दिसत आहेत? बघा, द फिश इज सीन इन द वॉटर. मासे आपल्याला कुठे दिसत आहेत? पाण्यामध्ये दिसत आहेत. ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग? सेलबोट आपल्याला कुठे फ्लोटिंग होताना दिसत आहे? शिडाची जहाज आपल्याला कुठे तरंगताना दिसत आहे? ऑन वॉटर, पाण्यावर. द सेलबोट इज फ्लोटिंग ऑन वॉटर. पाण्यावर ती सेलबोट आपल्याला तरंगताना दिसत आहे. स्पेअर ऑफ द अर्थ, एअर. इथं आपण स्पेअर ऑफ द अर्थ बघितले. ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर हे स्पेअर आपण पाहिले. बघा, एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स. दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस कशाला म्हणायचं? नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन स्रोत, म्हणजे जे की आपल्याला निसर्गाकडून उपलब्ध होतं आणि ज्याच्यामुळं आपल्या गरजा कंप्लीट होतात, पूर्ण होतात. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट
फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. एअर, वॉटर आणि लँड हे जे फॅक्टर्स आहेत अतिशय इम्पॉर्टंट आहेत. काय इम्पॉर्टंट आहेत? फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. कारण ते काय करतात? लिव्हिंग वर्ल्डला अर्थवर सस्टेन करून ठेवतात, टिकवून ठेवतात, राखून ठेवतात. अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स, आणि त्यांच्या गरजासुद्धा त्या पूर्ण करतात. तर वॉटर, लँड यांच्यामुळं पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे, त्याचबरोबर टिकून आहे, त्याचबरोबर ते त्यांच्या गरजा कंप्लीट करतात. सो दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो? नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे ते निसर्गाकडून तर उपलब्ध आहेत, त्याचबरोबर त्याच्यामुळं आपल्या गरजाही कंप्लीट होतात आणि म्हणून त्यांना नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतात. We can see that some things in the picture are in water, some on land and some in the sky. That is in the air. बघा, you can see that something in the pictures are in water, some on land and some in the sky. आपण तुम्हाला या पिक्चरमध्ये स्पेअर ऑफ द अर्थ या पिक्चरमध्ये बघा, वॉटरमध्ये, ऑन लँड अँड सम इन द स्काय, आकाशामध्ये काही थिंग्स दिसल्या, काही वस्तू दिसल्या. दॅट इज इन द एअर. स्काय म्हणजेच आकाश, म्हणजेच हवेमध्ये आपल्याला काही वस्तू दिसल्या. Thus all things on the earth are associated with air, water and land. अशा प्रकारे ह्या ज्या ऑल थिंग्स आहे तिथं पिक्चरमध्ये दाखवलेल्या ऑन द अर्थ, पृथ्वीवरच्या ह्या सर्व थिंग्स, ह्या सर्व गोष्टी कुणाशी असोसिएटेड आहेत? विथ एअर, वॉटर अँड लँड. हवा, पाणी आणि जमीन याच्याशी त्या संबंधित आहेत. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. हे जे लेयर आहेत हवेचं, पाण्याचं आणि जमिनीचं, एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ ॲटमॉस्फिअर. ह्या सर्वांना एकत्रित मिळून काय म्हणायचं? बघा, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. हे जे एअर, वॉटर आणि लँड आहेत यांच्या लेअरला एक विशिष्ट प्रकारची नावं दिलेली आहेत. मगाशीच आपण पाहिली ती ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर अशी नावे दिलेली आहेत. एअरचा जो स्फिअर आहे त्याला काय म्हणायचं? ॲटमॉस्फिअर. वॉटरचा जो स्फिअर आहे त्याला काय म्हणायचं? बघा, वॉटरचा जो स्फिअर आहे त्याला हायड्रोस्फिअर म्हणायचं, आणि जमिनीचा, लँडचा जो स्फिअर आहे त्याला काय म्हणायचं? लिथोस्फिअर. Moreover, different living things occupy these three spheres of the earth. शिवाय जे इतर लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांनीसुद्धा हे स्पेअर ॲक्युपाय केलेले आहेत. ह्या स्पेअरमध्ये, या थरात ते व्यापलेले आहेत. म्हणजे इतर काही लिव्हिंग थिंग्स, सजीव सृष्टीसुद्धा या स्पेअरमध्ये, या थरांमध्ये आपल्याला आढळते. दीज लिव्हिंग थिंग्स अँड द पार्ट ऑफ द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर विच दे ॲक्युपाय आर टुगेदर कॉल्ड द बायोस्फिअर. मग हे जे लिव्हिंग थिंग्स आहेत अँड द पार्ट ऑफ द लिथोस्फिअर, हे लिव्हिंग थिंग्स आणि लिथोस्फिअरचा भाग, हायड्रोस्फिअरचा भाग आणि ॲटमॉस्फिअरचा भाग, ह्या सर्वांमध्ये ते ॲक्युपाय झालेले आहेत, व्यापलेले आहेत. आणि ह्या सर्वांना एकत्रितपणे मिळून काय म्हणायचं? बायोस्फिअर, म्हणजेच जलावरण असं म्हणायचं. दीज स्फिअर हॅव फॉर्म्ड ऑन द अर्थ नॅचरली. हा जो स्फिअर आहे पृथ्वीवर तो नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. वी हॅव लर्न्ड ऑल दिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. आपण याविषयी मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलं आहे.